आज बनवूया बेसनाचे लाडू। यासाठी इथे मी रवाळ दळलेलं बेसन घेतलेलं आहे आणि हे टोटल मी 1 किलो घेतलेलं आहे, पण अर्धा किलोच्या 2 बॅचमध्ये आपण हे फ्राय करून घेणार आहोत। आणि टोटल घी मी घेतलेलं आहे, हे 300 ग्रामच्या आसपास घी आहे। 1 किलो बेसन भाजण्यासाठी 300 ग्राम साजूक तूप घेतलेलं आहे। पहिली 10 ते 15 मिनिटं बेसन कोरडंच भाजून घेणार आहोत, त्याने ते हलकं होतं आणि पटपट भाजण्यास मदत होऊन जाते। थोडासा ब्राउनिश कलर झालेला आहे। आता आपण थोडं करून त्यामध्ये घी ॲड करूया। 2 ते 3 चमचे मी घी ॲड केलेलं आहे। घी ॲड करून चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यावर जर कोरडं वाटत असेल तर घी ॲड करा, नाहीतर नका करू। छान डार्क ब्राऊन कलरचं होईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे, की जेणेकरून नंतर पिठी साखर ॲड केल्यावरही ते फिक्कट रंगाचे दिसू नयेत। इथे मी 1 किलो बेसनासाठी 800 ग्राम साखर घेतलेली आहे। ही साखर मिक्सरमधून दळून घेऊयात। छान इथे तूप सुटलेलं आहे बेसनाला। दोन्ही बेसन मी एकत्र केलेले आहेत। इथे हे टोटल 1 किलोचं भाजलेलं बेसन आहे। इथे मी थोडे काजू तुपातून गरम करून घेतले। ही साखर आपण दळलेली आहे। आता त्यामध्ये आपण भाजलेलं बेसन घालूयात। बेसन गरमच ॲड करायचं, की जेणेकरून ते व्यवस्थित साखरेमध्ये मिक्स होईल। 1 टीस्पून वेलची पावडर टाकलेली आहे आणि 1 जायफळ किसून घातलेला आहे। याने टेस्ट तर खूपच छान येते, पण पोटालाही ते बाधत नाही। इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्स करण्यासाठी। त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गरम आहे म्हणून पलित्याने मिक्स करत आहे। इथे आपण छान हाताने मिक्स करूया। थोडं सुकं वाटलं तर 1 टेबलस्पून घी ॲड करून आपण त्याचे लाडू वळूया। इथे 1 काजू आणि 1 मनुका लावून मी लाडू वळलेले आहेत। एकदम इझिली लाडू वळून झालेले आहेत, जे दिसायला खूपच सुरेख दिसतात आणि चवीलाही खूप छान आहेत। इथे टोटल 1 किलो बेसनाचे 2 किलो लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब। थँक्यू।